नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुळीत कसे काढतात ते. तर कुळीत काढून आम्ही सुकायला ठेवलं होतं. कुळीत सुकायला तरी 3-4 दिवस लागतात. तर आजचा आहे 4था दिवस. आता कुळीत चांगले सुकले असतील तर ते आता पुढे त्याची काय करायची, पुढची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. पुढे म्हणजे आता त्याला जोडायचं आहे आणि आसडणार, पाकडणार, वारवणार ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण लगेच भेटू, खाली गेल्यावरती भेटू आपण. आया इकडं बघताय कशी अगे कर काय तुझा काम काय काय आया वाळून येत आहे. ते कुळीत असतात ना, ते सकाळी किंवा संध्याकाळी झोडत नाही, दुपारी झोडतात. दुपारी ऊन लागतं चांगला त्या कुळदासनी, त्यामुळे ते कुरकुरीत होतात, त्यामुळे लगेच झोडूच होता. तर आता आपण तिकडेच चालू आहे खाली शीतल काकूच्या शेतामध्ये. तर तिकडे गेल्यानंतर भेटते मी तुम्हाला. आता आपण पोचलो आहे खाली मळ्यात आणि या साईडला काय इकडं झोडतातच. मम्मी पण माझी आलेली आहे. तू खय जाता काय आणि येतं काय गे? खय खाली गेलो होतं ना? होय नव्हती ती घरात, ती खाली का भीती वाटते बोलू. आणि इकडे त्यांनी जोडू सुरुवात पण केला नाही. या खळा आहे जिथं आम्ही भात वगैरे जोडलो ते हे. तर चांगला आता सारायला नव्हता काकून. भरपूर दिवस भात जोडून भरपूर दिवस झाले ना, तर आता हे कुळद्याचा सगळा जोडूच आहे. आणि कुळी ती सुकवलेला बघा किती मस्त चांगलं सुकलं आहे. ती क्रिस्पी असं झालं, कुरकुरीत झाला पानावर वगैरे बघा. तर ह्या अगोदर 8 दिवस होऊन गेले म्हणता काकू. आणि हे इकडं जे सुकवलेलं आहे ना, तर ताज्या आम्ही काढल्यात ता. आणि तिकडं अजून थोडासा आहे, तिकडं कुठंतरी दिसत नसेल इकडनं तुम्हाला, त्या साईडला आहे. आणि ह्या हिरवावाला आहे तो तसंच ठेवला नाही काकून. तो म्हणता चांगला पिकल्यावरच करायचा म्हणून, काढायचा म्हणून. जेवढा चांगला पिकल, जेवढा चांगला सुकल ना, थोडा पटकन होता, जास्त वेळ लागत नाही. आणि इथं आहे काकू, मम्मी आणि ही आत्ते आहे, गण्याची मम्मी ना. हां, तर हे असा काठी येईन असा झोडूच लागता. पहिल्यांदा सरळ झोडायचा, मग पुन्हा उलटा करून पुन्हा झोडायचा ना. आता असा जोडून ते शेंगा आता खाली पाडल्या जातात. आणि आता हा बघा असं काकून किरण असा उलटा तसा उलटा करायचा आणि पुन्हा जोडायचा. आणि इकडे यात नाही शेंगा काढलेला, जेवढा भुसकाट पण आहे याच्यामध्ये खाली कुळी जायचं. हां बरोबर, मला वाटतं शेंगा आहेत, पण शेंगा नाही आहेत. शेंगाचा वरचा टर्फल असतं ना शेंग ते, आणि शेंगातले दाणे आहेत ना ते खाली पडले बघा किती आहेत तिथं. बरोबर. आणि ह्या मोठा मोठा ह्याचा भुसकाट आहे ना, त्याला काय म्हणतात की, ह्याच काय भुसकाटच म्हणतात ना गे आमच्याकडे. कडबा हे कडबा याला बोलतात. आणि त्याला त्या शेंगाच्या टरफलाला गुळी बोलतात ना गे. हां, मग हे बैलांसाठी चांगलं, बैल चांगलं खातात ना आवडी. तर या साईडला हे जे सुकशी घेतलेलं ना, ते थोडा थोडा घेऊन इकडं जोडतं. तिकडं मम्मी थोडासा घेतला नाही, इकडं काकून घेतला नाही. तर मी पण इकडला थोडासा घेतो, इथं ठेवतो जोडूसाठी. सांगितलं ना, तर हे वरचं आहे ना, हे सगळं टाकाऊ भाग आहे. तर तो आता हे बैलांसाठी ठेवायचं किंवा टाकाऊ म्हणून हे साईडला ठेवायचा. आणि हे पण सगळ्या शेंगा आहेत ना, ते पण पुन्हा साफ करायचे आपल्याला. ते आत्या आहे ती, हे जे शेंगा आहेत ना तर त्या जोडतात आणि आम्ही हे कुळीत काढलेलं ते जोडतो. हे जोडूसाठी भरपूर वेळ लागत अजून. झालंय एवढंच झालंय जोडून. काय करतात, जोडतात ना सगळं आता आहे तर एवढा जोडूच आहे. तर मग हे सगळं जोडून झाल्यानंतर भेटते मी तुम्हाला. तोपर्यंत करते आता मी काम झालं आहे. आणि आता जरा खाऊया बिया जरा मस्त, आणि नंतर पुन्हा कामास सुरुवात करूच आहे. ह्या मोठा सगळा जोडून झाला आहे. आणि ह्या भुसकाट त्या शेंगाचा सगळा टरफलता आता साफ करूच आहे. ह्या सुकवूच आहे, अजून चांगला सुकला नाही आहे. तर मोठा मोठा जोडून झाला सगळा, जेवढा सुकवलेला होता अगोदरचा आता. आणि आता पुन्हा इथं हे जे एकत्र करून ठेवलेलं होतं ना कुळी, तर ते आता आणूच चाललं आहे आता आपण. तर आम्ही जे कुळीत सुकायला ठेवलं होतं ना, तर त्यापासून
झोडून हे इकडली घाण आहे ना, ही पहिल्यांदा आम्ही साईडला गेलो झोडून. आणि त्यानंतर हे इथं आहे ना, तर ते होतं ज्याच्यामध्ये फक्त टरफलं वगैरे जे असतात तर ते होतं. तर हे आहे म्हणजे ही घाण आता आम्ही साईडला करून ठेवली आहे, हा मोठा कचरा. आणि त्याच्यानंतर आता हे आहे, ह्याच्यामध्ये धूळ वगैरे आहे भरपूर सारी. तर याच्यापासून पुढं काय करणार, पुढं ते जी प्रोसेस आहे ते आपल्याला संध्याकाळी करूची आहे. आता दीड भाजून गेला आहे, जास्तच ऊन लागूच लागला आहे. तर आता मी चालले घरी जेवणाचं बघूया. जेवण खाऊन झाल्यानंतर संध्याकाळी दाखवते मी याचं जे काय आहे ना प्रोसेस, पुढं काय करणार तर ते तुम्हाला नंतर दाखवते, ठीक आहे. तर आता आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळी. तर आता डॉट 5 वाजलेत आणि आता आपण पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं होतं ना सकाळी की हे आहे, तर याच्यापासून आता पुढे काय करायचं तर ते दाखवते मी तुम्हाला. इथं आहे सूप, इथं आहे काठ चाळणा. तर त्याच्यात ती काकू साफ करतायत, मोठा मोठा गाळ तिकडे टाकताय. म्हणजे हे एक ढीग आणि हा एक, हे साफ करायचं आहे. याच्यामध्ये पण काहीच नाही आहे, हे टाकाऊ आहे, हे पण टाकाऊ झालं आहे आणि ते पण. म्हणजे हे सगळा कचराच आहे, तो छोटा कचरा आणि हे सगळा कचरा. हे फक्त आता साफ करायचं आहे आणि हे तर आधीच साईडला करून ठेवलेलं आहे. कसं आहे ना, आता संध्याकाळ होत आले त्यामुळे पटापट झोडाचं सगळं काम करतात. कारण एकदा सावली आली आणि तर मग ते जास्त झोडता येत नाही चांगल्या प्रकारे. जेव्हा कडक उन्हात ना मस्त पटापट कामं होतात. तर आता हे थंड व्हायच्या आधीच पटापट हे सगळं काम करून घ्यायचं आहे. तर त्यामुळं पटापट करून घेतात जोडून. आणि हे तुम्हाला दाखवते ही काकू कशी चाळतात ती. तर हे आता काकू ही चाळतात त्याच्यात काढ चाळण्यान. अजून आचलूचा बाकी आहे ना. म्हणजे बघा हे तिकडं मोठा मोठा तिकडे जाता आणि हे सगळं जातं, पण त्याच्यामध्ये धूळ बीळ आहे तर अजून आसडूचा आहे, घोळूचा आहे, काय सगळं करूच आहे. आणि पुन्हा तापवतात की गे गरम करायचं, पण तापू लागतं कुळीद. ओके, हे आता आवरत चाललंय काम, एवढंच राहिलंय. पोरांचं क्रिकेट चालू झालं गावाकडचा संध्याकाळ बघा. तर आता चाळून झालाय आणि आता कुळीत मम्मी आसडता इकडं. हे सूप, याला सूप म्हणतात आमच्याकडं. छोटा आहे त्याच्यामध्ये आसडताय बघा. सगळी पुढं सगळी धुळ गेली सगळी. आणि मस्त या काय याच घोळ म्हणतात ना गे. घोळ काढल्यावर हे जे असतं ना खडं वगैरे असेल ना, दगड वगैरे छोटे छोटे, ते सगळं पुढं जातात आणि चांगले कुळीत वगैरे ते मागे राहतात. आता इकडे बघा हे असं केलं त्यामुळं मोठ्या सगळ्या काठी वगैरे ते सगळ्या काड्या त्या पुढं आल्या एका साईडला. मम्मी झाले सर्दी आणि त्या सगळी ना धूळ सगळी उडता आणि धूळ आहे ना इथे, त्यामुळे ती अजून नाकात जातात. अशा प्रकारे मस्त झालं. एका साईडला आलाय कचरा, एका साईडला आलाय कुळीद. पिठलं जे पण असेल ते खाऊच चांगला वाटतं, पण त्यासाठी किती मेहनत घेऊच लागतं. सकाळपासून आम्ही हे सगळं करतोय. म्हणजे मी मस्त हे बघा. किती वेळ घे सुकवूच आहे काको? आता झाला या बाबा. ह्या किती वेळ सुकवूच आहे कुळीद? हे आता काय किती सुकवते ते 8 दिवस का 4 दिवस आहे ना. आपलीवर आहे. हा काय चांगलं राहायचं होतं 4 दिवस सुकवायचा. हां, मग आता आपण ही कुळीद आहेत ना वर्षभर वापरतो. जेवढा चांगला प्रकारे आपण याला हे करून ठेवू ना, सुकून वगैरे ठेवू ना, तेवढा ते चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे ते वर्षभर टिकतील. शाळेतले पोरा निळा ड्रेस कोड झाला काय लवक्या. तर असा होता आजचा हा व्हिडिओ आणि आता आपण चाललोय घरी. तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय.